नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या खात्यात 24 फेब्रुवारी 2025 रोजी 2000 रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, या आताची महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी 19वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने मित्रांनो, जर याच्या अगोदर कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा हप्ता जमा झाला नसेल तर त्यांनी CSC केंद्रावर जाऊन आपली अगोदर KYC करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, KYC नाही केलं तर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता मिळणार नाही। आणि याच्या पुढं आता सुद्धा आपल्याला फार्मर ID काढणं सुद्धा बंधनकारक आहे। फार्मर ID नाही काढल्याने आपल्याला 2000 रुपयाचा हप्तासुद्धा मिळणार नाही, याची सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी। म्हणून येणारा हप्ता जे आहे 24 फेब्रुवारी रोजी 19वा हप्ता जमा होणार आहे। तर आपण ही फुल प्रोसेस पाहून घेऊ। शेतकऱ्यांच्या खात्यात 24 फेब्रुवारी 2025 रोजी 19वा हप्ता वितरित केला जाणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे 19वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे। आणि 19वा हप्ता जे आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,000 कोटीची रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे। तर PM किसान योजना जे 19वा इन्स्टॉलमेंट आहे त्यासाठी आपल्याला अगोदर आधार KYC करणं गरजेचं आहे। तर आधार KYC केलं नाही तर आपल्याला त्यालाच आपण E-KYC असं म्हणतो। E-KYC नाही केलं तर आपल्याला हप्ता वितरित केला जाणार नाही, यांची सर्वांनी नोंद घ्यावी। पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत 24 फेब्रुवारी 2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या योजनेत पुढील 19वा PM किसान योजना 19 इन्स्टॉलमेंट या हप्त्याचे वितरण करणार आहे। या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधून राष्ट्राला संबोधन करणार आहेत। ही महत्त्वाची गोष्ट आहे की PM किसान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत शेतकऱ्यांना 2000 रुपये वितरित केले जाणार आहे आणि 3 समान मासिक हप्त्यामध्ये म्हणजे 6000 रुपये अशा पद्धतीनं त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले जाणार आहेत। तर तुमच्या खात्यात 2000 रुपये झाले नसतील तर तक्रार कशी करायची आणि त्याचं स्टेटस कसं चेक करायचं, तर स्टेटस चेक करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन लिंकवर ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपलं सर्व डिटेल्स भरून त्यामध्ये आपल्याला PM किसान योजनेचा तुम्ही हप्ता पडला आहे की नाही ते सुद्धा पाहू शकता आणि तुम्ही इनेबल हा डिसेबल आहे हे सुद्धा पाहू शकता। तर ही अशा प्रकारची मित्रांनो माहिती आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 24 फेब्रुवारी 2025 रोजी 19वा हप्ता जमा होणार आहे आणि यापूर्वी जर कोणत्या शेतकऱ्यांनी E-KYC जर केली नसेल तर मित्रांनो E-KYC करून घ्या, अन्यथा यापुढून आपल्याला 20वा हप्ता 21वा हप्ता अशा पद्धतीनं हप्ते बंद होतील। ज्या शेतकऱ्यांनी KYC केली आणि यापुढे फार्मर ID काढली त्या शेतकऱ्यांना इथून पुढे आता योजनेचा लाभ भेटणार आहे, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। आणि आय होप की तुम्हाला हा सर्व व्हिडिओ समजला असेल। व्हिडिओ जर समजला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।